ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबातमध्ये रब्बी हंगामात पिकांना पाण्याची आवश्यकता आहे, तरी पाटबंधारे विभागाने आवर्तन जाहीर केलेलं नाही। त्यामुळे उन्हाळी आवर्तनाच्या तारखा कधी जाहीर होणार आहेत? पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे। पाथर्डी शहरामधील दुकाने सकाळी 9च्या सुमारास काही प्रमाणात व्यवसायाची परवानगी नसताना देखील चालू होते। तसेच राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 5 पेक्षा अधिक लोकांचे समूह देखील पाहायला मिळाले। एकंदरीत पाथर्डी लॉकडाऊन सज्ज नसल्याचे चित्र इथे पाहायला मिळतंय। तसेच भाजी बाजार येथे सकाळी अनेक लोक गर्दी करतात। विशेष म्हणजे कोरोना पेशंट देखील बाजारात फिरताना दिसतात। सर्व व्यापारी मंडळी, सर्व दुकानदार आणि सर्वच जनतेला आव्हान आहे की त्यांनी जी काही कोरोनाची साखळी आहे ती कोरोनाची साखळी खंडित करण्याकरता शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याला संपूर्णतः सहकार्य करावं, जेणेकरून आपलं जे काही कुटुंब आहे आणि आपलं शहर गाव पर्यायाने आपला जिल्हा आणि आपलं राज्य जे आहे ते या कोरोनाच्या संकटामधून निश्चित पद्धतीने मुक्त करण्याकरता आपलं योगदान जे आहे ते देणं या सगळ्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे। 30 एप्रिलपर्यंत ही जे काही सूचना आहेत त्या सूचनांनुसार आपल्याकडून सर्वांना प्रशासनाला आणि शासनाला सहकार्य अपेक्षित आहे। कोरोना रुग्णांवर औषधोपचारासाठी चहा, नाश्ता व 2 वेळेच्या जेवणाची मोफत सोय करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची मदत केली आहे। सध्या हे कोविड सेंटर आर्थिक अडचणीत असल्याने अनेक दानशूर व्यक्ती मदत करत आहेत। माजी मंत्री राम शिंदे यांची नुकतीच आरोळे कोविड सेंटरला भेट घेतली आहे व रुग्णांना भेटून अडीअडचणी जाणून घेतल्यात व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन अडीअडचणी सांगितल्यात। जिल्हाधिकारी यांनीही ताबडतोब ऑक्सिजन सिलेंडर व जनरेटर खर्च मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे। माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आदरणीय पालकमंत्री राम शिंदे साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ हा मोठा निर्णय घेतला, जेणेकरून जामखेड तालुका व आसपासच्या तालुक्यातील रुग्णांना त्याची मोठी मदत होईल। मोठा खर्चाचा भार तो आहे। गेल्या वर्षभरापासून आरोळे साहेब हे कोविड सेंटर चालवत आहेत। येथे लागणारा सर्व स्टाफ, त्याच्यानंतर लागणारं आपण जे काय म्हणतो जेवणासाठी सगळी लागणारी व्यवस्था ही मोफत पुरवली जाते आणि या मोफत पुरवण्याला आजच्या घडीला 300 पेशंट इथं उपचार घेत आहेत आणि 50पेक्षा अधिक पेशंट ऑक्सिजनवर आहेत। मग याला मोठा खर्च आहे आणि हा सर्व खर्च त्यांच्या माध्यमातून केला जातो। मी सर्वांना पुन्हा एकदा सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व संघटनांना विनंती करेन की असा हा खर्च आपण पुन्हा फुलाची पाकळी मदत करून इथं हातभार लावावा अशी मी विनंती करतो। माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कोरोना संकटाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला आमदार आशुतोष काळे व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आलं असून त्याची सुरुवात आज कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी भागातून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। तसेच महारक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। या उपक्रमाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। शेवगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन वारंवार होत असून लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा वगळता दुकान बंद आहेत। मात्र रोडवरून फिरणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही। विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। मित्रांनो, सरकारी नोकरी हवी आहे काय? कठीण वाटतंय? नाही, आता हेही स्वप्न पूर्ण होणार। या समस्येसाठी शासन घेऊन आलाय GCC-TBC। GCC-TBC म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स, जे देईल आपल्याला तंत्रज्ञानाची कास, कौशल्य व झटपट नोकरी मिळण्याची हमी। याची खास वैशिष्ट्ये प्रॅक्टिकल टायपिंग, MS ऑफिस, ईमेल, इंटरनेट आणि बरंच काही। तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या शासन मान्य इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्या। GCC-TBCचा ध्यास, नोकरी मिळवा हमखास। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
उद्या नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राहुरी तालुक्यात दौऱ्यावर येणार आहेत. विभागीय आयुक्त गमे हे राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटर तसेच विद्यापीठ येथील डेडिकेटेड सेंटरची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधून योग्य त्या सूचना करणार आहेत. तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे राहुरी तालुका दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने आवश्यक ती तयारी सुरू केली असून शेतकरी भवन व परिसराची संपूर्ण स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण केले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून जामखेड पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम होणार असल्याने या इमारतीची शोभा वाढणार आहे. पंचायत समितीच्या पहिला मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली असून या कामासाठी सुमारे 3,88,90,000 निधी मंजूर करण्यात आला आहे. कमी झालेला कोरोना विषाणूचा धोका मार्च महिन्यापासून पुन्हा वाढत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाची बाधा होईल या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना तातडीने रेशन कार्ड व मोफत किंवा अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी अनिल पवार यांच्यासह तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कठोर भूमिका घेत श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना मार्गदर्शक सूचना देत कठोर निर्णय घेतला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले गेलंय. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल असाही सज्जड इशारा दिलाय. संपूर्ण भारतासह अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातलं असून त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनासह सर्व नागरिक प्रयत्न करत आहेत. शासनाने नुकतेच ब्रेक दी चेन मिनी लॉकडाऊन जाहीर केलं. यामध्ये शासनाने छोट्या व्यापारी वर्गाचा कुठेही विचार केला नाहीच, पण अन्याय मात्र नक्कीच केलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात कारणीभूत ठरले ते मोठ्या प्रमाणात गर्दी करणारे लग्न समारंभ, साखरपुडा कार्यक्रम. तरीही शासनाने अन्याय हा छोट्या व्यापाऱ्यांवर केलाय अशी प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे संस्थापक काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शासनाकडे दाद मागण्याकरिता व्यापारी बांधवांनी एकत्र यावे अशी कळकळीची विनंती व्यापारी महासंघाचे संस्थापक काकासाहेब कोयटे यांनी केली आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे काही छोटे छोटे व्यापारी आहात, आपण प्रत्येक व्यापाऱ्याची, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यापारी बांधवांची एक छोटी छोटी संघटना तयार करा आणि आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा जो काही कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आहे, या कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाशी आपण संपर्क साधा. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, महासचिव प्रदीप साखरे यांच्याशी आपण संपर्क साधा. आपण संघटित झाल्याशिवाय शासनाकडे आपल्याला दाद मागता येणार नाही. याविरुद्ध निश्चितपणे आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. आपण व्यापारी बांधव हे कुठल्याही प्रकारचा कायदेभंग न करता आंदोलन कसं करता येईल. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता गरज असेल तरच बाहेर पडा आणि बाहेर पडताना शासनाने दिलेले सर्व नियम पाळा. आणि पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.